मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एक धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. येथे उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. ही घटना कांदिवलीतील पटेल नगर येथील एका खासगी दवाखान्यामध्ये घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी डॉक्टर विरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आपल्या दातांच्या उपचारासाठी आईसोबत दवाखान्यामध्ये गेली होती. उपचार सुरू असतानाच महिलेच्या आईला एक फोन आला आणि त्या काही वेळासाठी दवाखान्याबाहेर गेल्या. या संधीचा फायदा घेत डॉक्टर रवी सिंग याने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. डॉक्टरच्या या कृत्यामुळे महिला प्रचंड घाबरली आणि तिने आरडाओरड केला. महिलेचा आवाज ऐकून तिची आई तातडीने दवाखान्यामध्ये परतली. तेव्हा महिलेने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. यानंतर कुटुंबियांनी विलंब न लावता पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र पोलिसात तक्रार झाल्याचे समजताच आरोपी डॉक्टर रवी सिंग याने आपले क्लिनिक दवाखाना बंद केला व तो तेथून पसार झाला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत असून त्याला पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. कांदिवली परिसरात गेल्या काही काळापासून महिलेच्या सुरक्षेबाबत अनेक घटना समोर येत आहेत, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी एका सुरक्षा रक्षकाने 2 लहान मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. तर काही महिन्यापूर्वी एका शाळेत शिक्षकानेच विद्यार्थींसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले होते. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दवाखान्यात आणि शाळांसारख्या ठिकाणी अशा घटना घडत असल्याने पालकांमध्ये भीती व्यक्त होत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.